हॅलो, कसं काय? वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आजचा मिनी व्लॉग मराठीमध्ये होणार आहे आणि ह्या मिनी व्लॉग मध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की गणपती बाप्पांना मोदक का आवडते. हा, एक अजून गोष्ट की आजच्या मिनी व्लॉग मध्ये व्हॉइस ओव्हर माझी आई देणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. बाप्पाला अनेक प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य दिला जातो, पण जिथे बाप्पा तिथे मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेले असते. काजू मोदक, उकडीचे मोदक, मोतीचूर मोदक, माव्याचे मोदक, लाल गव्हाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकाचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पासाठी तयार केला जातो. पण गणपतीला मोदक इतके का आवडतात तुम्हाला माहित आहे? मोदकाच्या नैवेद्यामागे खास कारणही आहे. एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाजावर पहारा देत होते. जेव्हा परशुराम तिथे पोहोचला तेव्हा गणपतीने त्याला दारात थांबवले. परशुराम रागवून गणपतीशी भांडू लागला. या युद्धात शिवाने दिलेल्या परशुरामाने गणेशवर हल्ला केला. यामुळे गणपतीचा एक दात तुटला. जेव्हा दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला तेव्हा त्यांच्यासाठी मोदक तयार केले गेले. मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते, म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशजीने मोदक खाल्ले. तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला. तुम्हाला माझा हा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. बाय बाय.